इतर संतांप्रमाणेच रामदासांनी भक्ती मार्गाचा पुरस्कार येथे केलेला आहे. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. समर्थ म्हणतात की भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्यास ईश्वराचे दर्शन हमखास घडते असा या ग्रंथाचा स्पष्ट अभिप्राय आहे. बहुजन समाज हा ज्ञानापेक्षा भक्तिमार्गाची कास धरणारा असल्यामुळे या ग्रंथात मला भक्ती सांगायची आहे असे समर्थ ठामपणे येथे सांगतात. या ग्रंथाचा विषय आहे ब्रह्मात्मबोध. या ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे भक्ती, आणि भक्ती मार्गाने गेलो तरच नराचा नारायण होतो हा सिद्धांत येथे सांगितला आहे. आणि यासाठी ब्रह्म आणि माया हे विवरण या ग्रंथात केलेले आहे. ब्रह्मवाचक शब्द जे आहेत ना, तो निश्चय या चरणातून स्पष्ट केलेला आहे. ब्रह्मवाचक शब्द निश्चय या शब्दा चरणातून स्पष्ट केला आहे. यातून समर्थांच्या प्रतिपादनातील निश्चयात्मकता आपल्याला दिसून येते. जसं बघा आता की मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे श्रीराम. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष मार्ग प्राप्तीचा निश्चय बोलिला असे श्रीराम. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे श्रीराम. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीवशिवाचा निश्चय बोलिला असे श्रीराम. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना अवतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. असं समर्थ 4-5 ओव्यामधून आपल्याला 4-5 ओव्यामधून निश्चय हा ब्रह्मवाचक शब्द आहे. निश्चयात्मक ते सांगत आहेत. आणि मायेच्या कक्षातील जे विषय आहेत ना, ते लक्षण या शब्दाने ते दर्शित करीत आहेत. जसे की बघा, मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे श्रीराम. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण लक्षण हे लक्षण बोलिले असे श्रीराम. या 2 ओव्यांमध्ये त्यांनी मायेच्या कक्षात आलेल्या विषयांची संदर्भ सूचित केलेला आहे. दासबोधामध्ये समर्थांनी भक्तीचे तात्विक अंग समजावून देताना निर्मल ज्ञान, आत्मस्थिती, सायुज्य मुक्ती, मोक्ष प्राप्ती, विदेह अवस्था, आत्मवस्तू, स्वस्वरूप, जीवशिव, परब्रह्म, अविद्या इत्यादी अध्यात्मशास्त्रातील संकल्पना सरळ सोप्या भाषेत समजावून दिलेल्या आहेत. आणि भक्तीचे व्यावहारिक अंग समजावून देताना समर्थांनी मायेची उत्पत्ती, विश्वासाकरता, पंचमहाभूते, भक्तीचे प्रकार, सद्गुरू लक्षण, सच्शिष्य लक्षण, महंत लक्षण, जीवन पद्धती, महंतांची जीवन पद्धती, अलिप्तपणा इत्यादींचे यथार्थ वर्णन आपल्याला केलेले आढळते. 12व्या ओवीत समर्थ म्हटल्याप्रमाणे समर्थ म्हणतात, नाना किंत निवारले, नाना संशय उच्छेदे दिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. या ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतात की या ग्रंथामधनं आपण नाना समर्थांनी संशय फेडलेले आहेत, किंतु म्हणजे संदेह फेडलेले आहेत, आशंका फेडलेले आहेत, नाना प्रश्नांची उकल त्यांनी उत्तम रीतीने करून त्यांच्या शिष्यांना जे दास होणार आहेत भगवंताचे त्यांना त्यांनी सांगितलेले आहे. 12व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे विविध शंकांचे निरसन समर्थांनी येथे केलेले आहे. दासबोधामध्ये भक्ती, ज्ञान, कर्म आणि उपासना असे नाना प्रकारचे विषय आलेले आहेत. आणि हे समर्थ विचारच आपल्याला चालना देतात त्यानुसार वर्तण्यासाठी. भक्तीमध्ये नवविधा भक्ती, ज्ञानामध्ये बहुधा ज्ञान, शुद्ध ज्ञान आणि उपासनामध्ये मुख्य उपासना, कर्मयोग असे नाना विषय समर्थांनी यामध्ये विशद केलेले आहेत. मुख्य भक्ती उपासना
मुख्य भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, शुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्ती, शुद्ध स्वरूप, विधेयस्थिती, अलिप्तपणा याविषयी निश्चयात्मकपणाने त्यांनी 5 ते 7 ओव्यांमधून आपल्याला सांगितलेले आहे. तर 8 ते 10 मध्ये मुख्य देव कोणता आहे, मुख्य भक्त कोण आहे इत्यादींची लक्षणे निश्चित स्वरूपात सांगितलेली आहेत. या ग्रंथाला समर्थांनी नाना ग्रंथांचे आधार घेतलेले आहेत. त्याचा उल्लेख समर्थांनी पुढील ओव्यामधनं केलेला आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित नाना अन्वये ते म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी हे प्रत्यक्षाता. मत्सरे अशी मिथ्या म्हणती, तरी अवघेचे ग्रंथ उच्छेदते, नाना ग्रंथाच्या संमती भगत वाक्ये. असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. याच्यासाठी कोणते आधार घेतलेले आहेत? शिवगीता आहे, विष्णुगीता, रामगीता आहे, गुरुगीता आहे, गर्भगीता आहे, उत्तर गीता, अवधूत गीता, ब्रह्मगीता, भगवद्गीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता आणि येमगीता या गीता आहेतच. आणि वेद आणि वेदांत आणि उपनिषदे, भागवत या सगळ्या ग्रंथांचा आधार या दासबोध ग्रंथाला समर्थाने घेतलेला आहे. भगवत वाक्या विरहित एकही वाक्य या ग्रंथात आढळत नाही असं समर्थाने आपल्याला ठामपणे सांगितलेलं आहे. आणि जे कोणी हा ग्रंथ न वाचता उगाचच दूषण देतो, नावं ठेवतो ग्रंथाला, तो खरोखरच दुरात्मा आणि दुरभिमान आहे. कारण केवळ अज्ञानापोटी, मत्सरापोटी तो या ग्रंथाला नावं ठेवत असतो. त्याचं कारण असं थोडं सांगता येईल की पहिले ग्रंथ हे संस्कृतात असायचे आणि समर्थांनी हे ज्ञान, तेच ज्ञान प्राकृतात मांडलेलं आहे. त्यामुळे जे पंडित लोक आहेत त्यांचा थोडासा ह्या गोष्टीला विरोध होता असं माझं म्हणणं आहे. कारण पंडितांना असं वाटायचं की हे तत्त्वज्ञान जे आहे ते संस्कृत ग्रंथातूनच देणं योग्य आहे, प्राकृतातून देणं योग्य नाही. पण समर्थांसारखे संत काय म्हणतात की हे प्राकृतातून केलेला बोध हा सर्वसामान्य जनांच्या अंतरात उतरेल आणि त्याप्रमाणे त्यांची वागण्याची पद्धती बदलेल आणि त्यांना समर्थांचं ज्ञान होऊन त्यांना परमात्म्याचं ज्ञान होऊन ते अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर येणे अत्यंत अशा मोक्ष स्थितीला ते जाऊन पोचतील. म्हणून समर्थांनी हा ग्रंथ प्राकृतात लिहिलेला आहे. आणि ते असे म्हणतात की अभिमान आला, मत्सराने अभिमाने उठते मत्सर, अभिमान झाला तर मत्सर उठतो आणि पुढे मत्सरातूनच तिरस्कार उत्पन्न होतो आणि क्रोधाचा पुढे विकार हा प्रबळ होतो. त्यामुळे कामक्रोधाने निथाडलेल्या माणसाला या ग्रंथाचा म्हणावा तसा काहीच फायदा होणार नाही असं समर्थ आपल्याला म्हणतात. आता मागे सांगितलंय त्याप्रमाणे समर्थांनी काय काय या ग्रंथात आहे असं श्रोत्यांचा जो आक्षेप आहे तो त्यांनी सर्व तऱ्हेने विवरण केलेलं आहे आणि त्या दशकीचा अनुवाद त्या दशकामध्ये त्यांनी फोड करून केलेला आहे. आता फलश्रुती म्हणजे काय? आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसेना, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची होते थे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती एकसरा. येथे समर्थ असं म्हणतात की याची फलश्रुती काय आहे तर क्रियेमध्ये ताबडतोब पालट होतो. हे सगळ्यामध्ये उत्तम फळ त्याचं असं आहे. श्रवण केल्याचं फळ, लोकांना श्रवण केल्याचं फळ काय हे सांगितलं तरच लोक श्रवणाला येतात असं त्या काळी आणि आत्ताच्याही काळी आपल्याला असं म्हणता येईल. श्रवण केल्याने काय फळ मिळणार आहे तर तुमची क्रिया ही ताबडतोब पालटणार आहे. म्हणजेच आपण जे ऐकतो, श्रवण केलं त्याचं मनन करून त्याचं ते कृतीमध्ये उतरणं म्हणजेच निधिध्यासन हे आपल्याला साधायचं आहे आणि ते या श्रवणाच्या याने साधतं. श्रवणाचं मनन झालं पाहिजे आणि मननाचं निधिध्यासन म्हणजेच तो विचार आपल्या अंतरातनं मुरून तो कृतीमध्ये उतरला गेला पाहिजे तरच त्याचं
आपल्याला फळ श्रवणाचं फळ योग्य असं मिळतं. तुटे संशयाचे मूळ, जे मनामध्ये नाना संशय आलेले आहेत ना, त्याचं मूळ एकदम तुटून जातं आणि मार्ग सुगम, भक्ती मार्ग हा सुगम मार्ग सापडतो की त्यांना दुसरं काहीही कठीण साधनता करण्याची गरजच नाही आहे. आणि सायुज्य मुक्तीचे जे वर्म आहे ना, ते आपल्या हातामध्ये आपोआपच या ह्याच्या ग्रंथाच्या श्रवणाने पडतं. याच्यामुळे मुख्य काय होतं की नासे अज्ञान दुःख भ्रांती. अज्ञान म्हणजे आपलं जे आपल्या देहाविषयीचे अज्ञान आहे, आत्म्याविषयीचे जे अज्ञान आहे की जे दिसतंय तेच आपण खरं मानतो. त्यामुळे आपला आत्मा सूक्ष्म असल्यामुळे दिसत नाही, त्याच्याबद्दलचं आपल्याला आत्मज्ञान होतच नाही. आणि हे अज्ञान दूर कशामुळे होतं, तर ते ह्या ग्रंथाच्या श्रवणाने होतं. त्याने दुःखही नाहीसं होतं. भ्रांती म्हणजे भास म्हणजे भ्रम. मुळात जे माया ही दिसते, भासते, परंतु ती वस्तुत्वात नसते, तिलाच माया म्हणतात. हे मायेचं पटल दूर झालं की शुद्ध निखळ असे परमात्म स्वरूप आपल्याला नक्कीच दृष्टोत्पत्तीस पडतं. आणि हे या ग्रंथाच्या पठणाने होत आहे. ऐसी आहे आणि शीघ्रची ज्ञानप्राप्ती म्हणजे स्वस्वरूपाचे ज्ञान होतं. स्वस्वरूप म्हणजेच परमात्म स्वरूप, हे त्याला ज्ञान होतं. म्हणजेच अद्वैताचा साक्षात्कार ह्या ग्रंथाच्या पठणाने, श्रवणाने हा होत असतो. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. मग योग्यांना जे वैराग्य, योग्यांच्या अंगी असलेलं वैराग्य अंगी मांडतं. चातुर्य यथायोग्य तऱ्हेने कळायला लागतं. विवेक अंगी येतो. विवेक, सारासार विवेक, आत्मानात्म विवेक हा आपल्याला या श्रवणाने, ग्रंथाच्या श्रवणाने हा नक्की अंतरात उत्पन्न होतो. आणि जे भ्रांत अवगुणी अवलक्षणं त्याची होती सुलक्षणं, ते सुलक्षण होतात. आणि धूर्त तार्किक विचक्षण समयोगाने ते समयानुसार वागायला लागतात. तार्की विचक्षण म्हणजे जो धूर्त होतात, आपल्याला व्यवहारातलं खरे खोटे पण कळायला लागतं. आळशी जे असतात ना, ते साक्षपी म्हणजे प्रयत्न करणारे होतात. जे पापी असतात तेच भक्ती मार्गाचा अवलंब करायला लागतात. निंदक असतात ते बंधू लागतात, भक्ती मार्गाला बंधू लागतात. बद्ध जे असतात ते मुमुक्ष होतात. बद्धापासून सिद्धापर्यंत हा ग्रंथ आपण मगाशी म्हटलंय त्याप्रमाणे सगळ्यांना मार्गदर्शक आहे. बद्धातून त्यांना आपण मुमुक्षु अवस्थेत ते जाण्याची त्यांना बुद्धी होते. मुमुक्षूतून ते साधकाकडे जातात आणि साधकापणून ते सिद्ध अवस्थेला पोचतात. असं या ग्रंथाच्या श्रवणाचं फळ आहे. पतित जे आहेत ना, ते पावन होतात आणि त्यांनी याच्या श्रवणाने प्राण्याला म्हणजे मनुष्य प्राण्याला उत्तम गती प्राप्त होते. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. आपल्याला याच्या श्रवणाने आपल्याला जे देहबुद्धीचे धोके आहे, देहबुद्धीचे धोके म्हणजे काय आहे, मी देहच आहे या घट्ट समजुतीने अनेक प्रकारच्या नाना संशयांनी निर्माण होणारे भ्रम हे नाहीसे होतात. संसारातील दुःख आणि निराशेचे अनेक प्रसंग आपल्याला आले तरी ते अनेक प्रसंग याच्या श्रवणाने हे लोक पावतात. ऐसी आहे फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. अशी याची फलश्रुती आहे की याच्या श्रवणाने मनास आपल्या माणसाची अधोगती ही टळते, तो उत्तम गती त्याला प्राप्त होते आणि मनास विश्रांती मिळते. विश्रांती म्हणजे पूर्ण समाधान. यामुळे या ग्रंथाच्या फलश्रुतीमध्ये मिळतो. अभ्यास करणाऱ्या माणसाचे वागणे एकदम बदलते. त्याने सारे संशय तत्काळ समूळ नाश पावतात. ईश्वराचा सोपा मार्ग आपल्याला याच्यामुळे सापडतो आणि सायुज्य मुक्तीचे वर्म असं सहजीच आपल्या हातात येते. असं या ग्रंथाचा अभ्यास केल्याने हे आपल्याला खरे फळ असे आहे की अज्ञान, दुःख आणि खोट्या समजुती समूळ नाहीशा होतात आणि ज्ञानप्राप्ती होते आणि पुढीलही उत्तम गती आपल्याला प्राप्त होते. पुढे आपल्याला ही उत्तम गती प्राप्त होते. असं या दासबोध ग्रंथाच्या प्रस्तावना रूप समासात म्हणजे ग्रंथारंभ समासात समर्थांनी असं स्पष्ट सांगितलेले आहे. आणि पुढे काय सांगितले समर्थांनी,
हे सगळं जरी सांगितलं तरी ज्याचा वाचणाऱ्याच्या अंगी जसा भाव असेल ना त्याप्रमाणेच त्यांना त्या ग्रंथाच्या पठणाचे फळ मिळेल. जर तुम्ही भाव चांगला ठेवून वाचलात तर उत्तम फळ तुम्हाला मिळणार आहे, उत्तम गती मिळणार आहे. पण तुमचा भाव जर अशुद्ध असेल तर यातनं तुम्हाला कोणतीच फलप्राप्ती होणार नाही, असं समर्थांनी या ग्रंथारंभ लक्षण समासात समर्थांनी सांगितलेले आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास प्रथम श्रीराम. झालेली वाङ्मयीन सेवा श्री समर्थांच्या चरणी आणि श्रीरामाच्या चरणी अर्पण करते. जय जय रघुवीर समर्थ.